नमस्कार. हॅशटॅग रुपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चिकन सुक्कं. तर यासाठी मी आधी कढईमध्ये तेल टाकून कांदा टोमॅटो मस्त असा भाजून घेतलेला आहे. बारीक चिरलेले 2 कांदे आणि बारीक चिरलेले 2 टोमॅटो मस्त असे परतून घ्यायचे तेलावरती. मग त्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होईल यासाठी. आता हे छान असं व्यवस्थित मऊ भाजून झालं की मग यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. मी या सर्वात प्रथम टाकलेला आहे हळद. 1 चमचा छोटी हळद घ्यायची आहे. हळद झाल्यानंतर मी इथं हिरवं वाटण टाकलेलं आहे. हिरवा वाटणमध्ये आहे कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 भाजून घेतलेले कांदे. हे हिरवा वाटणामध्ये येणार आहे. इथे घेतलेलं आहे मी सुक्कं खोबरं. सुक्या खोबऱ्यामध्ये फक्त खोबरं तेलावरती छान असं भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. आता इथे वापरलेला आहे घरगुती आपला मसाला. आपण वापरतो रोज जो जेवणात आपण मसाला वापरतो तोच मसाला या सुक्यासाठी इथे आपल्याला वापरायचा आहे. हे सर्व छान मसाला आपण तेलावरती कांदा टोमॅटो सोबत भाजून घेणार आहोत. व्यवस्थित भाजून झालं, याला तेल सुटलं की मग आपण यामध्ये ॲड करणार आहोत शिजवून घेतलेलं चिकन. हे चिकन मी 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेलं आहे. 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित चिकन शिजतं. जर जास्त शिट्ट्या जर आपण दिल्या तर काय होतं, चिकन पूर्ण गाढ होऊन जातं आणि ते पीसेस व्यवस्थित राहत नाहीत. आणि यामध्ये मी चिकनचं सूप देखील 1 चमचा वापरलेला आहे, कारण त्याचा स्वाद या सुक्याला देखील येईल म्हणून. यामध्ये फक्त शिजवलेलं चिकन आपण वापरणार आहोत आणि ह्याचं सूप आहे तोच मसाला आपण वापरून ह्याचं कालवण किंवा आमटी करू शकतो. अगदी मस्त आणि झटपट सोपी रेसिपी आहे. अगदी जेवण न बनवणाऱ्याला देखील ही रेसिपी वापरून पटकन असं छान छान बेत असा हा नॉनव्हेजचा तुम्ही करू शकता. खूप सोप्पा आहे, खूप साधे मसाले आहेत आणि आपल्या घरच्याच मसाल्यांपासून हे चिकन सुक्का आणि चिकनचं कालवण दोन्हीसुद्धा आपण एकाच रेसिपीमध्ये एकाच मसाल्यांमध्ये करू शकतो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप वेगवेगळी लागते आणि टेस्टी देखील होतं. आहे की नाही छान छान आणि मस्त मस्त सोपी सोपी रेसिपी. अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. परत भेटूयाच. बाय बाय.